हॅलो, नमस्कार. तर ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कुर्तीवरून मापं कशी घ्यायची आणि अंगावरून मापं कशी घ्यायची ह्या दोन्ही मेथड दाखवलेल्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक देईन. ओके. तर आता आपण पंजाबी ड्रेसचं पहिलं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात पहिला डीप नेक कुर्ती दाखवेन, ते पण लाइनिंग सोबत दाखवेन. आता माझ्याकडे हा मटेरियल आहे. हा मटेरियल मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलेला आहे. तुम्ही मटेरियल बघू शकता. खूप छान असं ह्याचं फॅब्रिक आलेलं आहे. समजा हा मटेरियल तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्याची लिंक पण मी खाली टाकते किंवा खाली तुम्हाला हा मटेरियलचा फोटो दिसत असेल तिकडे तुम्ही क्लिक करून घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर मग हा एक मटेरियल असा आहे. तर तोच मी तुम्हाला ते स्टिचिंग करून दाखवणार आहे. तर याच्या सोबतच हे लाइनिंग आलं होतं. मग आता मी हेच लाइनिंग यूज करते, कॉटनचं लाइनिंग नाही यूज करत आहे, कारण हे थोडंसं ट्रान्सपरंट आहे ना कापड, मग त्याच्यासाठी हेच लाइनिंग चांगलं आहे. तर मग आता मी तुम्हाला डीप नेक कुर्ती दाखवेन. तर जास्त वेळ न घेता आपण कुर्तीचं ड्राफ्टिंग चालू करूया. चला. तर मी इथे लाइनिंग घेतलेलं आहे, त्याचं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. आता डबल फोल्ड करताना कधी पण इथे बघा, हा फॅब्रिक आहे. डबल फोल्ड करताना ओपन साइडने कधी पण डबल फोल्ड करून घ्यायचा. इथे बघा, ही ओपन बाजू आहे, ओपन बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचा. आणि ड्रेसची घडी घालताना कधी पण लक्षात ठेवा, छाती घेर आणि सीट घेर चेक करायचा. छाती घेर समजा 32 असेल तर 8 येतो, छाती घेरचा चौथा भाग 8 अधिक 2 इंच 10 येतं. आणि सीट घेर बघायचं किती आहे, सीट घेर 34 असेल तर 8.5, 8.5 अधिक 1 इंच बघायचं तर 9.5. मग 9.5 आणि 10 मध्ये मोठं माप कोणतं आहे, तर 10 आहे. तर मग तुम्ही 10ची फोल्ड घालून घ्यायची. आणि समजा तुम्ही आहे तेवढा जर इथे बॉटम ठेवणार नसाल, जास्त वाढवून ठेवणार असाल, तर मग 9.5 अधिक 1 इंच 10.5, मग तुम्ही 10.5चा फोल्ड घेऊ शकतात. म्हणजेच काय, ते जास्त माप आहे त्याचा फोल्ड घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 10.5चा फोल्ड घालून घेईन. सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंचाचा फोल्ड घालून घेणार आहे मी इथे. त्यानंतर मापं टाकण्यासाठी मी पहिला एक आडवी लाईन आखून घेते वरून. आता ह्या लाईनच्या खाली मी सगळी मापं टाकणार. मग सगळ्यात पहिला गळा रुंदी टाकते. आता गळा रुंदीचं माप कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगते. मागचा गळा 5 ते 6 असेल तर 2.5 इंच घ्यायचं. मागचा गळा 7 ते 8 इंच असेल तर 2 इंच घ्यायचं. आणि मागचा गळा 9 किंवा 9च्या पुढे असेल तर 1.5 इंच घ्यायचं. ओके. तर आता मागचा गळा मी 7 ते 8 मध्ये ठेवेन, त्यामुळे मी इथे गळा रुंदीचं माप 2 इंच ठेवणार. आता समजा तुम्ही माझं ब्लाऊजचं बघितलं असेल तर साधारण 30 मेथड आहे इथे, फक्त मापं थोडी कमी जास्त झाली आहेत. पण ब्लाऊजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल. गळा रुंदीचं माप इथे मी 2 इंच घेतलेलं आहे. पूर्ण कापड नीट असं ठेवून घ्यायचं इथे. शक्यतो तुम्ही कॉटनचं अस्तर वापरा. आता हे मला ड्रेस मटेरियल मध्येच आलेलं, त्यामुळे मी हे वापरते. आणि जेव्हा तुम्ही नवीन शिकत असाल तेव्हा कॉटनच अस्तर वापरा. त्यानंतर शोल्डर पट्टी मी इथे 3 घेईन. आता शोल्डर म्हणजे इथे मी घेतलंय 2 इंच आणि इथे 3 इंच, टोटल 5 इंच आलं. मुंडा खोली घेणार 5.5. जेवढा शोल्डर त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा खोली, जसं आपण ब्लाऊजला घेतो डीपनेकच्या, सेम तसंच. मुंडा खोलीची लाईन आखून घेते. सेम वरची माप इथे टाकायची, 2 आणि 3, आणि ही लाईन इथे ड्रॉ करून घेते. ओके. आता इथे छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच. छाती घेरचा चौथा भाग आहे 8, म्हणजे 32 आहे छाती घेर, त्याचा चौथा भाग 8 अधिक 2 इंच. त्यानंतर कंबर उंची टाकायची, कंबर उंची 14. कंबर घेर मी इथे 28 टाकेन, म्हणजे 28चा चौथा भाग 7 अधिक 2 इंच. त्यानंतर सीट उंची टाकायची, सीट उंची आहे 18. सीट घेरचा चौथा भाग टाकायचा. सीट घेरचा चौथा भाग आहे 34. 34चा चौथा भाग 8.5 येतो. आता सीट घेरचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचं, कारण आपल्याला साईड कट मारायचं आहे.
कंबर घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच, छाती घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच, पण सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 1 इंच वाढवायचा आहे साईड घेरसाठी. ओके. आता इथे बघा पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. पूर्ण उंची किती घ्यायची आहे ते ठरवायचं. पूर्ण उंचीचं माप घेताना वरच्या लाईन वरून घ्यायचं आहे बघा, इथून बरोबर पूर्ण उंची 38 आहे. मग आता हे अस्तर आहे ना, मग 38 मायनस 1 करायचं. ओके. जेव्हा आपण अस्तरचं कटिंग करतो तेव्हा 1 इंच वजा करून कट करायचं. म्हणजे अस्तरचं कट करताना 1 इंच वजा केलं, 38 वजा 1 37 टाकलं मी इथे. आणि आता इथे माप किती आलेलं आपलं 9.5 ना, मग इथे मी 1 इंच वाढवून घेते 10.5. जर तुम्हाला स्ट्रेट पाहिजे असेल तर तुम्ही स्ट्रेट पण कट करू शकता, आहे तेवढं. मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, थोडस घेर यायला पाहिजे म्हणून. आणि ए लाईन कुर्तीचं माप पण मी तुम्हाला कसं कट करतात ते पण दाखवेन. मग स्टार्टिंगला मी पहिला हा दाखवते, नंतर मी तुम्हाला दाखवते हळूहळू की मार्जिनचे पॉइंट जोडून घेते. आता हा मी खाली जोडत नाही, हा एवढाच ठेवते. आता इथे बघा हे दोन मोजून घ्यायचं किती आहे, 1.5 इंच आहे. तर 1.5 इंच ह्याचा म्हणजे ह्या दोघांचा मध्य करायचा. हे 3 इंच आहे, 3 इंचाचा मध्य केला 1.5 इंच. आता 1.5 इंचाचा पुन्हा मध्य करायचा, किती आला 1.25 इंच. तर इथे 1.25 इंच घ्यायचं आणि ही लाईन इथे जोडायची. आता बारीक लोकांना ना ड्रेसचे एकच शेप दिले तरी चालतात. हेवी साईजला तुम्ही 2 शेप देऊ शकतात. इथून 1.25 इंच घ्यायचं आणि इथून अर्धा इंच घ्यायचं आणि आकार द्यायचे. हे बघा, इथून 1.25 इंच घेतलं आणि इथून अर्धा इंच आणि आकार दिले. तर हे आपलं झालेलं आहे ड्राफ्टिंग. आता हे मी कट करून घेते. मी पुन्हा एकदा थोडक्यात एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिला तर मी इथे आडवी लाईन आखून घेतली, कारण वर खाली होतं कापड त्यामुळे. त्यानंतर मी ते गळा रुंदीचं माप टाकलं. गळा रुंदीचं माप कसं टाकायचं, तर मागचा गळा 5 ते 6 असेल तर गळा रुंदीचं माप आहे ना 2.5 इंच येणार. मागचा गळा सांगते मी. त्याच्यानंतर मागचा गळा 7 ते 8 असेल तर 2 इंच येणार. आणि मागचा गळा 9 किंवा 9च्या पुढे असेल तर इथे 1.5 इंच माप टाकायचं गळा रुंदीचं, इथून इथपर्यंत. ओके. त्यानंतर शोल्डर पट्टी टाकली 3 इंच, कारण मला तयार शोल्डर पट्टी 2.5 इंच पाहिजे म्हणून मी इथे 3 इंच टाकली. समजा तुम्हाला 3 इंच तयार शोल्डर पट्टी हवी असेल तर तुम्ही 3.5 टाका. आणि समजा तुम्हाला 1.5 इंच तयार पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे 2 टाकू शकता. ओके. तर मग इथे मी 3 टाकले, कारण मला 2.5 इंच पाहिजे. आता इथे बघा काय केलंय, हे शोल्डर पूर्ण मोजलं तर किती आलं 5 आलं. मग मी मुंडा खोली 5.5 टाकली, म्हणजे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच मुंडा खोली आली. मुंडा खोलीची लाईन आडवी आखून घेतली. त्यावर मी छाती घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच टाकलं. इथपर्यंत झाल्यानंतर पुन्हा इथूनच बरोबर कंबर उंचीचं माप घेतलं. कंबर उंचीचं माप टाकल्यानंतर कंबर घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतला. त्याच्यानंतर पुन्हा वरून खाली सीट उंचीचं माप टाकलं, म्हणजे आपला साईड कट कुठे येतो ते माप टाकलं. मग इथे सीट घेरचा चौथा भाग अधिक 1 इंच टाकायचं, कारण आपल्याला इथे साईड कट मारायचा आहे. ओके. त्यामुळे सीट घेरचा चौथा भाग अधिक 1 इंच. त्याच्यानंतर पूर्ण उंची वजा 1 इंच टाकलं, कारण हे अस्तर आहे. मेन फॅब्रिक आहे तर आपण 1 इंच वाढवून घेतो, पण जिकडे अस्तर असतं तिकडे आपण 1 इंच कमी करून घेतो. तर अशा प्रकारे मी इथे ड्राफ्टिंग करून घेतलं आणि ह्या ज्या आउटलाईन्स आहेत त्या जोडून घेतल्या. इथपर्यंत झाल्यानंतर मुंडा खोलीचं म्हणजे मुंड्याचा आकार कसा द्यायचा तो बघा. हे जे अंतर आहे म्हणजे हे मार्जिन लाईन आणि हे, तर हे अंतर मोजून घेतलं किती आहे, तर हे 3 इंच आलं. त्याचा मध्य केला. तर ह्याचा मध्य केल्यानंतर इथून आतमध्ये 1.25 इंच घेतलं. समजा हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर पुन्हा ह्याचा मध्य करायचा. आणि त्यानंतर ही जी लाईन आली आहे 1.25 इंच आतमध्ये मार्क आलाय तो इकडे जोडून घेतला. ह्या लाईन पासून अर्धा इंच पुढे आणि ह्या लाईन पासून 1.25 इंच पुढे, आणि आपण गोलाकार आकार दिलेत. हे झालं आपलं मुंड्याचं. तर हे सगळं आपलं झालेलं आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. पहिला मी जो मागचा मुंडा असतो तो कट करून घेणार एकत्र दोन्ही फॅब्रिक. मी कुठेच एक्स्ट्रा वाढवलेलं नाहीये, जसं मी लाईन्स आखलेल्या होत्या तिथूनच मी कट केलेला आहे. आता बघा एक भाग काढून घ्यायचा, मधला भाग काढून घ्या, साईडला ठेवायचा. हा झाला आपला मागचा भाग. आता पुन्हा आहे तशी याची फोल्ड करायची आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. मी पुन्हा सांगते, 28, 30, 32 छातीला 2 आकार नाही दिलेत तरी चालतात. जेव्हा डीप नेक असेल तेव्हा काहीच प्रॉब्लेम येत नाही.
पण 34च्या पुढे जर छाती घेर असेल तर दोन्ही आकार द्या. ओके, तर हा पुढचा भाग झाला. आता मेन फॅब्रिक कट करूया. इथे बघा हे मेन फॅब्रिक आहे. आता हे प्रिंटेड आहे ते फ्रंटला येईल आणि हे जे आहे प्लेन ते बॅकला येईल. मग मी पहिला प्लेन जे फॅब्रिक आहे ना त्याला इथे थोडस हे करून घेते, म्हणजे मार्किंग करून घेते, म्हणजे मला समजेल खराब बाजू कोणती आहे ती. इथे स्टिच करून ठेवलेलं आहे ते मी काढून घेते. आता हे काय मोजून मापून डबल फोल्ड करत नाही मी, डायरेक्ट असाच डबल फोल्ड करून ठेवते ह्याचा, कारण हे कमी आहे ना त्यामुळे. आपण जेव्हा विकत म्हणजे असं पन्ह्यातलं कापड घेतो ना ताग्यातलं, तेव्हा ते आपल्याला ऍडजस्ट करून ठेवता येतं, पण ड्रेस मटेरियल जेवढे आहेत तेवढे वापरावे लागतात. आता सगळ्यात पहिला बघा, इथून फोल्ड करावं लागणार नाही, त्यामुळे पूर्ण उंची अधिक 1 इंच घ्यायचं नाही, पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं. मग इथून मी माप टाकते, पूर्ण उंची माझी 38 होती, मग 38 अधिक अर्धा इंच म्हणजे 38.5 इथे मी घेते. 38.5 आणि इथे स्ट्रेट एक लाईन आखून घेते. आता इथे मी फ्रंटचा जो भाग कट केलेला होता तो ठेवेन. आता समजा इथे जास्त कापड असेल तर तुम्ही इथे 1-1 इंच एक्स्ट्रा असं कट करून घेऊ शकता, पण मी आता इथे 1-1 इंच एक्स्ट्रा कट नाही करून घेत, मी सरळ इकडून आहे ना कट करून घेते आणि नंतर जोडून नंतर कापते त्याला. हे बघा, इथून मी डायरेक्ट कट करून घेते वरून. त्यानंतर मी पहिला जोडून घेईन आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कापड मी कट करेन. ओके, आता जोडून कसं घेणार ते पण इथे दाखवते मी तुम्हाला. त्याला मी असा ओपन करून ठेवते भाग जेवढा हवाय तेवढा. त्यानंतर हे अस्तर ठेवायचं यावर. आता आखलेली बाजू आहे ती मी आतमध्ये ठेवते, म्हणजे ती बाहेरून दिसणार नाही. ह्याला पहिला असं डबल फोल्ड करून घ्या. जेव्हा तुम्ही पिनअप करतात ना तेव्हा तुम्ही पहिला ह्याला असं डबल फोल्ड करून घ्या आणि त्यानंतरच हा असा ठेवून पिनअप करून टाका, म्हणजे पुन्हा तुम्हाला सोडवावं लागणार नाही. हे बघा, मी एका साईडला धरून असं इथे पिनअप करते, म्हणजे तिकडे मला स्लीव्स काढता येतील ना त्यामुळे. हे बघा, हे असं ठेवायचं आणि इथे पूर्ण ह्याला पहिला सांगते मी तुम्हाला, इथे डबल फोल्ड करून घेणं कंपल्सरी आहे. डायरेक्ट स्टिच करू नका, इथे पहिला डबल फोल्ड करून घ्यायचा, त्याच्यानंतर पूर्ण भाग असा स्टिच करायचा आणि त्यानंतर कटोकट कापून टाकायचा. ओके, हे मी उद्या स्टिचिंग मध्ये पण तुम्हाला दाखवेन, पण आता एक कल्पना देऊन ठेवली तुम्हाला. आणि त्यानंतर मग इथे बघा मेगा स्लीव्ज वगैरे येऊ शकतात जर हवे असतील तर, म्हणजे छोटे स्लीव्ज जर 3-4 इंचाचे स्लीव्ज हवे असतील तर इथे येऊ शकतात. ते मी यातूनच काढून दाखवेन तुम्हाला उद्या. हे झालं. आता बॅक पार्ट कट करूया. बॅक पार्ट घेते. आता समजा हेवी साईज असेल किंवा लॉंग स्लीव्ज हवे असतील तर ते तुम्हाला बॅक पार्ट मध्येच येतात. जेव्हा पण आपण ड्रेस मटेरियल घेतो लॉंग स्लीव्ज हवे असतील तर तुम्हाला ते बॅक पार्ट मध्येच काढावे लागतात. हे बघा, इथे लॉंग स्लीव्ज तुमच्या आरामात निघून जातील. आणि मग तुम्ही जर त्याला बॉटम मधून थोडा कापड वगैरे लावणार असाल गोटसाठी वगैरे तर लावू शकतात स्लीव्जला. हा बॅक पार्ट इथे फोल्ड करून ठेवते. बॅक पार्ट फोल्ड करताना माप टाकायचंय ते पण सांगते. खालूनच इथून माप घेते मी, पूर्ण उंची अधिक 1 इंच, कारण आता इथे डबल फोल्ड होणार त्यामुळे पूर्ण उंची अधिक 1 इंच. पूर्ण उंची 38 होती, अधिक 1 इंच 39, आणि 39 वर लाईन आखून घ्यायची. त्यानंतर बॅक पार्ट ठेवायचा. ह्या लाईनवर कटोकट. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं ना की कापड समजा साईडला एक्स्ट्रा असेल
तर मग साईडने कट करायचं 2-2 इंच वाढवून. दाखवते ते आता मी तुम्हाला. इथे बघा, आता हे फॅब्रिक जास्त आहे ना, मी इथून असं कट करून नाही टाकू शकत, मग त्यामुळे मी इथून थोडं थोडं एक्स्ट्रा असं वाढवून कट करेन आणि शिवून झाल्यावर पूर्ण वाढवेन. तर मी ते असं कट करून घेईन बॅक पार्ट पण. तर फ्रंट आणि बॅक कट केलेला आहे आपण. स्लीव्ज मी तुम्हाला उद्या स्टिचिंग करतानाच दाखवेन. आता मेन राहिलं ते म्हणजे गळे. आता गळे आपण कॅनव्हासवर कट करणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला आता गळे कसे कट करतात ते दाखवते. हे आपलं झालेलं आहे, हे मी साईडला ठेवते. तुम्हाला जर स्लीव्ज हवे असतील तर तुम्ही यातून पण स्लीव्ज काढू शकतात, पण मला शॉर्ट स्लीव्ज हवेत आणि स्लीव्जला मला फ्रंट मध्ये जे आहे तेच कापड यूज करायचं आहे, त्यामुळे मी स्लीव्ज तुम्हाला कसे ऍडजस्ट करून काढणार ते उद्याच्या भागात दाखवेन. आता मी तुम्हाला नेक दाखवते कसे काढणार ते. इथे बघा, मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. आता मी ह्याच्यावर आहे ना माप टाकून दाखवते तुम्हाला कॅनव्हास पेपरवर. तर आपण तिथे गळा रुंदी ड्रेसला किती घेतलेली, 2 इंच घेतलेली, त्यामुळे इथे पण मी 2 इंच गळा रुंदी घेईन. त्यानंतर गळा उंची घ्यायची आहे, ड्रेस शिवतोय त्यामुळे सरळ माप घ्यायची आहेत. गळा उंची म्हणजे पुढचा गळा माझा मी 6.5 घेते इथे. पुढचा गळा 6.5 घेते आणि पुढच्या गळ्याला कायम मी इथे 2.5 इंचच ठेवते. हेवी साईज असेल तर तुम्ही 3 इंच ठेवू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण 34-36 पर्यंत शक्यतो तुम्ही 2.5 इंचच ठेवा, नको ब्रॉड ठेवू पुढचा गळा. ओके. आणि पुढचा गळा अजून एक सांगते की शेपनुसार हे माप पण बदलतं. ओके, तर इथे 2.5च ठेवा, त्यानंतर आपणच तो ब्रॉड करता येईल जर तुम्ही वेगळा शेप देणार असाल तर. तर आता मी इथे पान गळा दाखवणार आहे तुम्हाला. सिंपल 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 नेक पहिला दाखवते. राऊंड दाखवत नाही मी आता, एकदम सिंपल, कारण राऊंड प्रत्येक ह्याच्यात मी दाखवते व्हिडिओमध्ये, त्यामुळे इथे मी पान गळा दाखवते तुम्हाला थोडं. इथून थोडंसं आत घेते, सिंपल पान नाही देत, थोडंसं आत घेऊन नंतर बाहेर आकार देते. हा बघा, मी इथून बाहेरच घेतलं आता ह्याला. पंजाबी ड्रेस जेव्हा असतात ना, तेव्हा असे खोलगट आणि रुंद गळे चांगले दिसतात. आता इथे मी आकार देऊन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हाच आकार आपल्याला मागे छापायचा आहे, त्यामुळे हे उलट करायचं आणि खाली शक्यतो व्हाईट कलरचं काहीतरी ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच दिसेल. आता इथे डार्क कलर आहे त्यामुळे दिसत नाही, पण आता इथे मी खाली समजा व्हाईट कलरचं ठेवलं तर मग हे लगेच दिसेल. इथे बघा, आता हा व्हाईट पेपर ठेवला, इथे व्हाईट वर ठेवल्यावर हा आकार दिसतोय. मग आता लगेच इथे छापून घ्यायचं. हे छापून झाल्यानंतर पुन्हा सांगते, इथून 1.25 इंच किंवा पाऊण 1.25 इंच किंवा 1 इंच जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही मार्जिन घेऊ शकता. मी 1.25 इंच ठेवते. 1 इंच पाहिजे तर 1 इंच पण घेऊ शकता, पण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर 1.25 इंचच ठेवा. एकदमही जास्त ठेवू नका, 1.25 इंच इनफ आहे. 1 इंच पण ठेवू शकता. हे बघा, आणि हा असा गोल कापायचा असेल, गोल पण कापू शकतात तुम्ही, आणि आकारात कापायचा असेल तर आकारात पण कापू शकता. आउटलाईन ही मी इथे स्ट्रेट घेते असं, हे बघा. ओके, तर आता हा गळ्याचा आकार दाखवते मी तुम्हाला. तर हा आपला गळ्याचा आकार झालेला आहे. हा झाला पुढच्या गळ्याचा आकार. मागचा गळा मी राऊंड शेप मध्येच देईन, पण ते पण मी तुम्हाला दाखवते. हा पुढच्या गळ्याचा आकार झाला. मागच्या गळ्याचा आकार देऊया. पुन्हा मी कॅनव्हास पेपर घेतला.
आता कॅनव्हास पेपरची पण कॅनव्हास पेपर पण कसा कटिंग केला किती मापात ते सांगते. आता समजा तुमचा मागचा गळा 8 किंवा 9 असेल तर मग त्याच्यात तुम्ही 1-2 इंच वाढवून कॅनव्हास पेपर कट करू शकता. आणि गळा म्हणजे रुंदी कशी तुम्ही कट करणार, तर रुंदी कशी कट करतो सांगते मी तुम्हाला. आता समजा तुमचा इथे 2 आहे पण खाली गळा रुंदी तुम्ही 3 किंवा 3.5 घेणार असाल तर मग 3-3.5 मध्ये तुम्ही पुन्हा 1 इंच ऍड करायचे आणि रुंदी घ्यायची. म्हणजे इथे 3 ठेवणार तर मग 3 अधिक 1.25 इंच एवढी रुंदी कट करायची आहे. म्हणजे 3, 4 आणि 4.25 म्हणजे 4.5 पर्यंत तुम्ही ह्याची रुंदी ठेवू शकता. ओके, तर आता मी मागचा गळा दाखवते तुम्हाला. इथे मी 2 इंच टाकेन गळा रुंदीवरची. त्यानंतर मागचा गळा खोल मला 8.5 हवाय तर मी ते 8.5 इंच घेते मागचा गळा खोल. आणि त्यानंतर मी इथे 3 इंच घेते ब्रॉडनेस. हा, इथे ब्रॉडनेस 3 इंच घेतलाय. आता मी हे जोडून घेईन आणि मी सिंपल राऊंड शेप देणार आहे ह्याला. सिंपल राऊंड शेप हा बघा. आणि जसं मगाशी सांगितलेलं 1.25 इंच घेऊन इथे आकार द्यायचा आहे. आता मगाशी मी तुम्हाला मेजर टेपने घेऊन दाखवलं, इथे मी आता डायरेक्ट देते. तुम्ही नवीन शिकत असाल तर डायरेक्ट देऊ नका, मेजर टेपचा वापर करा आणि नंतरच द्या. लगेच इथे आपण ह्याला छापून घेऊया. मागे जसं आहे तसं छापून घेऊया. आतला आकार छापायचा आहे, बाहेरचा आकार काय आपण कट करतो त्यामुळे छापायची गरज नाही. फक्त आतला आकार आपल्याला छापून घ्यायचा आहे, बाहेरचा आकार कट करून टाकायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, छापताना फक्त हे आतले आकार छापायचे आहेत, हे कोण नाही. हा कोण छापायचा नाहीये, फक्त आतला आकार छापायचा. म्हणजे बघा हा कर्व शेप. इथे पण मी हे जो चौकोन आखलाय तो मी इथे छापून नाही घेतलाय, जो मेन आकार आहे तोच आखून घेतलाय. तर हे आपले 2 गळे झाले. आता ह्याच्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक लागेल, मग ते मी अस्तरचं यूज करेन. म्हणजे ह्याला फोल्ड करण्यासाठी फिनिशिंगसाठी अस्तर यूज करेन. हे माझं उरलेलं अस्तरचं कापड होतं, ह्यात मी इथे गळे काढून घेते. इथे एक ठेवते आणि इथे एक ठेवते. आता ह्याला पिनअप करायचं. पिनअप करून झाल्यानंतर ह्याच्या चारही बाजूंनी म्हणजे हे बघा इथून फोल्डिंगसाठी अर्धा इंच कापड यायला पाहिजे असं ठेवायचं. आणि नंतर कट करायचं. तुम्ही आधी पिनअप करून घेऊ शकता आणि नंतर कट करू शकता. मी पहिला कट करून घेते, एक एक पिन लावून कट करेन मी. जास्त ठेवायचं नाहीये, अर्धा इंच ठेवायचं. इथे जास्त असेल तर मी नंतर कट करून घेईन, फक्त मी आता अंदाज म्हणून कट करून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असं फोल्ड होऊन जाईल, हे असं फोल्ड होऊन जाईल. ह्याला शिलाई मारून घ्यायची. त्याचप्रमाणे ह्याला पण पूर्ण बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची. ओके, तर स्टिचिंग मी सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर अशा प्रकारे ड्राफ्टिंग आणि कटिंग आपलं झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. आणि ब्लाऊजचे आपले 3 पार्ट व्हायचे ना एका ब्लाऊजचे, पण ड्रेसचं असं नाही, 2 पार्टमध्ये आपला एक ड्रेस पूर्ण होणार आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे स्टिचिंग कसं करतं ते दाखवणार आहे. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, हाईप करा. हाईप करायला विसरू नका. तुम्ही हाईप केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतं. म्हणजेच मला तुमची मदत होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करायला. त्यामुळे हाईप करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट सांगते, या आधी माझा ब्लाऊजचा क्लास झालेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसाल तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघू शकतात. बेसिक पासून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कसे शिवतात, कसे कट करतात, ड्राफ्ट कसं करतात हे सगळं शिकवलेलं आहे. आणि त्याचसोबत नोट्स पण दिले आहेत. नोट्स जर हवे असतील तर तुम्हाला 119 रुपयाची मेंबरशिप घेऊन नोट्स पण मिळतील. आणि लवकरच मी ड्रेसचे नोट्स पण शेअर करणार आहेत, पण त्याच मेंबरशिप मध्ये मी ते नोट्स शेअर करणार नाही आहे. ड्रेसचे नोट्स हवे असतील तर काय करायचं हे मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. ओके,
तर सध्या तरी तुम्ही ड्रेस व्हिडिओ बघून शिका. नोट्स पण मी लवकरात लवकर शेअर करीन. पण 119 रुपयाच्या मेंबरशिपमध्ये फक्त तुम्हाला ब्लाऊजचे नोट्स मिळणार आहेत. ओके, तर अजून तुम्हाला ब्लाऊजचे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही 119 रुपयाची मेंबरशिप घेऊन ब्लाऊजचे नोट्स घेऊ शकता. आणि जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी तुमच्या कमेंट्समध्ये देईन. ओके, बाय बाय.